नमस्कार. सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलाचा फायदा आता लाखो नागरिकांना मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून देशात पंतप्रधान आवास योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेचा लाखो लोकांनी फायदा घेतला. सरकारने या योजनेत नुकताच महत्त्वाचा एक बदल केला आहे. या बदलामुळे पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती आणखी वाढणार असून त्यांचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. अनेक अर्जदार या 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 योजनेमध्ये अपात्र ठरायचे. सरकारने ग्रामीण भागासाठी राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केलेत. या बदलामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यास चांगलीच मदत होणार आहे. या योजनेतील एका नियमामुळे अनेक अर्जदार अपात्र ठरले जायचे. आता सरकारने या नियमात महत्त्वाचा बदल केला. आता संबंधित नियमामुळे अपात्र ठरणारे अर्जदार आता पात्र ठरविले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण आणि शहरी 2015 साली याची सुरुवात झाली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात येत आहे. सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असून एखाद्या अर्जदाराने मासिक शुल्क 15,000 रुपये असेल तर त्याच्या घरी लँडलाईन फोन असेल किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी फ्रीज असेल तरीही याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. त्याचा बाद ठरलेले जाणार नाहीत. म्हणजेच आता घरी फ्रीज, दुचाकी, ऑनलाईन फोन, लँडलाईन फोन असला तरी अर्जदाराला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा अर्जदारांना अपात्र घोषित केले जाणार नाहीत. याआधी अर्जदाराचे मासिक 10,000 रुपये असले किंवा त्याच्या घरी दुचाकी असली की त्याचे अर्ज अपात्र ठरल्या जायचे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण 1,20,000 रुपये दिले जाते. ही रक्कम 3 टप्प्यामध्ये दिली जात होती. या टप्प्यात आता 70,000 रुपये दिले जातात, तर दुसऱ्या टप्प्यात 40,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 10,000 रुपये दिले जातात. सरकारने या योजनेत केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता याचा फायदा सर्वतूर होणार आहे. ग्रामीण भागामधील ज्यांना स्वतःचं हक्काचं घर करून ते पत्रात राहायचे किंवा छपरामध्ये राहायचे, छप्पर बांधायचे, त्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. एकूणच काय तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जेही अर्जदार ग्रामीण शेतकरी करतील त्यांचे अर्ज आता यापुढे पात्र ठरले जाणार आहेत. या मागच्या वेळेस काय व्हायचं की त्यांचे जर दुचाकी 10,000 उत्पन्न जास्त असेल तर त्यांचे अपात्र होऊन जायचे. पण आता या योजनेत तुम्ही फायदा घेऊ शकता.